त्यानंतर मी 10 ते 15 दिवसानंतर जेव्हा इथे न्यूट्रिशन चालू केलं, चहा नाश्ता हा सकाळचा रोजचा चालू केला, तर त्यानंतर मला असं तसं एनर्जी लेवल वाढल्यासारखं वाटलं. शरीर थोडंसं बरचसं हलकं झाल्यासारखं वाटलं आणि शरीर हलकं झाल्यामुळे मला ते वजनाचा जो एक इफेक्ट होता, की बॉडी एकदम जड वाटायची, ते थोडंसं हलकं हलकं वाटत गेल्यामुळे मला त्यात फार आनंद निर्माण झाला, की अरे वा, या न्यूट्रिशनमुळे आपल्याला फार खूपच चांगलं बेनिफिट होते. असं करता करता त्याची जशी म्हणजे त्या सायटिकामुळे पाठ दुखणे, नंतर टोंगळे दुखणे आणि पायाचं जे दुखणं होतं, जे चालू शकत नव्हतो मी. चालायला मला अर्धा किलोमीटर चाललं की मला 2 ते 5 मिनिटं असं थांबायचं काम पडायचं. त्या थांबवून नंतर रेस्ट केल्याशिवाय मला पुढचे चालणं थोडंसं अवघड जात होतं. 3-4 महिन्याचा चहा नाश्ता घेतल्यानंतर माझे ते हळूहळू पायाचा त्रास कमी व्हायला लागला. नंतर मी चालायला थोडी थोडी सुरुवात केली, तर नंतर असं लक्षात आलं की आपल्याला आता चालण्याबद्दल कोणतीही अडचण राहिलेली नाही. एनर्जी लेवल माझी वाढलेली होती. एक बीपीची एक शॉर्ट गोळी चालू होती. ती गोळी सुद्धा मध्यंतरी म्हणजे असं वाटलं की बा आपण चालू ठेवायलाच पाहिजे, पण माझे डॉक्टर चिरडे म्हणून आहेत यवतमाळचे. त्यांना मी तसं कल्पना दिली की डॉक्टर, माझा बीपीचा जो पहिला त्रास होता, जो मला 8-8 दिवसांनी वाढायचं, माझं बीपी शूट व्हायचं एकदम, तर तसा त्रास माझा फार कमी झालेला दिसतो. तर त्यांनी म्हटले की बा हरकत नाही, तुमची लोसार 50 जी आहे ती आता 25 करा आणि तुम्ही त्याच्यानंतर बघा, तुम्ही लोसार 25 ची जी टॅबलेट आहे एक छोटी, ती कंटिन्युअस मध्ये ऍज अ बीपी म्हणून आणि या एज मध्ये नो रिस्क या हिशोबाप्रमाणे लोसार 25 ची एक टॅबलेट माझी चालूच आहे अजूनही. ते एक ब्लड प्रेशरची असल्यामुळे नो रिस्क फॅक्टर या हिशोबाने मी चालू ठेवतोय. तर अशा पद्धतीने नंतर माझं त्या न्यूट्रिशनचा मला चांगल्या पद्धतीचा बेनिफिट झाला आणि नंतर असं लक्षात आलं की आपण जो आपला चालण्याचा आणि याचा मेजर प्रॉब्लेम जो होता की आपण जास्त चालू शकत नाही, तर नंतर न्यूट्रिशनचा बेनिफिट मिळत गेल्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपण आपण चांगल्या पद्धतीने चालू शकतो. तर मग आमच्या घरच्या लोकांचे की त्यांचा जो आग्रह होता की चला आपण केदारनाथ ट्रिप वगैरे करू, तर आम्ही केदारनाथ ट्रिप सुद्धा पैदल करू शकलो मी, आणि ते निवड न्यूट्रिशनच्या बरोबर. त्या ट्रिपमध्ये मी फक्त न्यूट्रिशनचाच वापर केला, कारण तिथं ते एकतर आपल्याला ज्या पद्धतीचं जेवण पाहिजे त्या पद्धतीचं जेवण तिकडे थोडंसं अवघड जातं मिळायसाठी. मग त्यापेक्षा आपला जो बेस्ट न्यूट्रिशनच आहे, तर मी 1-2 डबे असे भरून नेले होते, ज्याच्यात माझे 30 सॅचेट तयार केले होते. 30 सॅचेट पैकी माझे 26 सॅचेट मी तिकडे वापरले. म्हणजे 26 शेक म्हणजे 26 शेकच्या भरोश्यावरती माझं 4 दिवसाची जी काही आपली यात्रा आहे, केदारनाथ यात्रा, ती एकदम सक्सेसफुल झाली आणि कोणत्याही प्रकारची अडचण गेली नाही. त्याच्यानंतर मग आम्ही 2-2, 3-3 महिन्यांनी एक कोणता तरी ट्रिप अरेंजच करत असतो आणि कोणत्याच प्रकारचे